आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पुस्तकातली पहिली जी कविता आहे ती घेणार आहोत. तर या कवितेचे कवी आहेत ग. माडगूळकर. माझ्याही ते खूप आवडीचे कवी आहेत. तर सुरुवातीला मी त्यांचा तुम्हाला परिचय द्यायला मला आवडेल. आपले जे ग. माडगूळकर आहेत त्यांना आपण प्रेमानं ग. असं म्हणतो. त्यांचं पूर्ण नाव आहे गजानन दिगंबर माडगूळकर. त्यांचं टोपण नाव आहे ग. ग. जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी माडगूळ येथे जिल्हा सांगली महाराष्ट्रामध्ये झाला. त्यांचं बघा साहित्य कार्य खूपच अजरामर आहे. ग. हे मराठीतील प्रसिद्ध कवी, गीतकार, कथालेखक, पटकथालेखक आणि संवाद लेखकही होते. त्यांनी अनेक कविता, भावगीते, चित्रपटगीते, कथा आणि पटकथासुद्धा लिहिल्या. त्यांच्या लेखनात देशप्रेम, निसर्गप्रेम, माणुसकी आणि जीवनमूल्ये यांचा सुंदर संगम आपल्याला बघायला मिळतो. त्यांचं जे विशेष योगदान आहे ते म्हणजे त्यांनी लिहिलेलं गीत रामायण हे मराठी साहित्यातील अजरामर कार्य मानलं जातं. त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही अनेक लोकप्रिय गीते लिहिली. पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्य सेवेसाठी अनेक मान सन्मान मिळाले. थोडक्यात ग. माडगूळकर हे मराठी साहित्यातील एक अष्टपैलू आणि लोकप्रिय साहित्यिक होते. त्यांच्या लेखनामुळंच मराठी साहित्य समृद्ध झालं असून आजही त्यांची गीते आणि कविता तितक्याच आवडीने वाचल्या व गायल्याही जातात. अशा आपल्या लाडक्या ग. निधन आहे ते 14 डिसेंबर 1977 रोजी झालं. तर त्यांनी एक सुंदर कविता लिहिलेली आहे, ती आपण आज अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव असं आहे वंदे वंदे मातरम. तर कविता अशी आहे की वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरिला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. इतकी सुंदर कविता गदिमांनी लिहिली. आता या कवितेचं स्पष्टीकरण असं आहे की ही जी कविता आहे ती आपल्या भारतमातेवर असलेल्या प्रेमाची आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे जे वीर होते त्या वीरांना वंदन करणारी आहे. कवी सांगतात की वंदे मातरम हा मंत्र वेदमंत्रांपेक्षाही श्रेष्ठ आणि पूजनीय आहे, कारण ह्या मंत्राने लाखो देशभक्तांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळंच वंदे मातरम हा मंत्र पवित्र आणि महान ठरला. या मंत्रामुळं संपूर्ण राष्ट्र जागृत झालं. शस्त्र नसतानाही अनेक देशभक्तांनी अन्यायाविरुद्ध धैर्यानं संघर्ष केला. ज्यांनी हा मंत्र निर्माण केला आणि स्वतःच्या आचरणातून त्याचं महत्त्व सिद्ध केलं ते हुतात्मे देवतुल्य झाले, म्हणजे देवासमान झाले. म्हणून आपले गदिमा सर्वांना त्या वीरांच्या स्मरणार्थ वंदे मातरम हे गीत गाण्याचं आवाहन करतात. तर या कवितेचा मुख्य संदेश काय आहे, तर मातृभूमीवर प्रेम करा, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचा सन्मान करा, राष्ट्रभक्ती, त्याग आणि एकतेची भावना जपा. वंदे मातरम हा स्वातंत्र्याचा प्रेरणादायी मंत्र आहे, तो जपा. ही कविता आपल्या भारतमातेविषयी त्याने लिहिलेली आहे
तर यामध्ये आपले गदिमा म्हणतात की वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही, तर ते प्रत्येक भारतीयाच्या मनातील राष्ट्रप्रेम जागवणारा पवित्र मंत्र आहे. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना या मंत्राने लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या मनात धैर्य, आत्मविश्वास आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण केली. अनेक क्रांतिकारकांनी वंदे मातरम हा जयघोष करत हसत हसत फाशी स्वीकारली, तुरुंगवास भोगला आणि आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्यामुळे हा मंत्र पवित्र आणि वंदनीय बनला. गदिमा पुढे सांगतात की वंदे मातरम हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे. या मंत्रामुळेच देशातील लोक एकत्र आले आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याची शक्ती त्यांना मिळाली. म्हणून प्रत्येक भारतीयाने या मंत्राचा आदर करावा, देशभक्तांचे स्मरण ठेवावे आणि देशाप्रती प्रेम, निष्ठा व कर्तव्य भावना कायम जपावी. भारत मातेवर निस्सीम प्रेम करा, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचं स्मरण करा आणि सन्मान करा. राष्ट्रभक्ती, एकता आणि त्याग या मूल्यांचं पालन करा. वंदे मातरम हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा मंत्र आहे, तो जपा. असं आवाहन आपल्याला आपल्या लाडक्या गदिमांनी केलेलं आहे. तर अशी सुंदर कविता आपण आज अभ्यासली. या कवितेला खाली एक नोट दिली बघा की प्रस्तुत गीत हे केवळ काव्यानंदासाठी समाविष्ट केले. त्यामुळं या कवितेला काही स्वाध्याय वगैरे तुम्हाला दिलेला नाही आहे, पण याचा अर्थ आणि यातून दिलेला गदिमांनी संदेश तो आपण जोपासला पाहिजे.